यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आज बघू शकता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व जगज्योती महात्मा बसवेश्वर बाल उद्यान या दोन्ही स्मारकाचं या ठिकाणी भूमिपूजन आपल्या जुनी अकलूज पोलीस चौकी या ठिकाणी पार पडलेलं आहे. काय सांगाल, काय भावना आहेत? अतिशय आनंद होतोय. आज हा ॲक्च्युली बुद्ध शर्करा योग आहे की दोन्ही स्मारक आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच स्मारकाचं देखील या ठिकाणी निर्माण कार्य चालू आहे. तर अकलूजकरांसाठी पुन्हा एकदा एक दिवाळी साजरी करण्याचा योग येतोय. तर माझं म्हणणं आहे की ह्या स्मारकासाठी ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या नक्कीच पूर्ण करून लवकरात लवकर अकलूजच्या वैभवात भर पाडण्यासाठी, या पोलीस चौकीच्या वैभवात भर पाडण्यासाठी या बालोद्यानमध्ये लवकरच अहिल्यादेवी होळकर व जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचं स्मारक अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने या ठिकाणी उभारण्यात येणार. काय वाटतं की अकलूजाच्या विकासामध्ये कशा प्रकारे या माध्यमातून भर पडणार आहे? अकलूजच्या विकासामध्ये भर पडणं म्हणजे अकलूजमध्ये सर्वात महत्त्वाचं शिवसृष्टी आहे. शिवसृष्टीच्या माध्यमातून आता या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक होते, महात्मा बसवेश्वरांचं स्मारक होते. नक्कीच अकलूज हे इतिहासामध्ये नावाजलेलं नाव आहे आणि या स्मारकामुळे आणखी त्यात भर पडेल. तर मला वाटतं की सर्वजण आतुरतेनं वाट बघत आहे की हे स्मारक होणार कधी आहे नेमकं. काय सांगाल, आज जो आपल्या या ठिकाणी पुतळा या ठिकाणी बसत आहे किंवा याचं जे उद्घाटन झालेलं आहे याच्या सर्व ज्या काही मागणी अर्ज असेल किंवा ठराव असेल हे सर्व पूर्ण झालेत का? सकल धनगर समाजाच्या वतीनं मी त्याच प्रश्नावर बोलणार होतो. गेल्या 12 वर्षापूर्वी, आता 11-12 वर्षापूर्वी आम्ही अकलूजमध्ये पुतळा बसवला होता. त्या पुतळ्यात लोकांची जनभावना ओळखून माननीय धैर्यशील भायांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही ज्यावेळेस अकलूजमध्ये पहिली धनगर समाजाची जयंती केली अहिल्यादेवी होळकरांची, त्यावेळेस जनभावना ओळखून बाळासाहेबांनी आम्हाला हे दिला, शब्द दिला की काही करून आपल्याला अहिल्यादेवीचं स्मारक भव्य पद्धतीने अकलूजमध्ये उभा करायचा आहे. तो शब्द त्यांनी आज पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचं प्रथम आम्ही मनापासून सर्व समाजातर्फे आभार मानतो. पण लोकांना न माहीत नसलेलं एक पैलू सांगतो. काही लोक आमच्या समाजातले आणि इतर लोकांना काही माहिती नसतं की काय लोकांनी काय योगदान दिले काय नाही. मी माझंच नाव करून माझा मोठेपणा करत नाही. 11 लोक असे आहेत अकलूजमधली, अकलूज परिसरातली, की त्यांनी प्रथम अकलूजमध्ये गेल्या 10 वर्षापूर्वी पुतळा बसवला होता. 15 दिवस रस्त्यावर झोपले होते, 8-8, 10-10 दिवस जेलमध्ये होते. आम्ही सगळ्यांनी पोलीस केसेस घेतल्या. त्या कुठल्या तरी कामाचं आम्हाला आज सत्कार्य लागलं. मग ते काम पूर्ण झाल्यामुळं आम्हाला सगळ्यात जास्त मनापासून आनंद आहे. एवढंच मी बोलतो. निश्चितपणे आज संबंध धनगर समाज असेल, अकलूज धनगर समाज यांच्यामध्ये जो काही उत्साहाचं वातावरण आज आपल्याला दिसतंय, काय सांगाल नक्की कशा प्रकारे आपला इतका वर्षाचा जी काही मागणी होती ती आज खरी तर सत्यात उतरत आहे? आमच्या सर्व हे माळशिरस तालुका धनगर बहुल तालुका असल्यामुळं आणि अकलूजमध्ये अल्पसंख्याक धनगर सभा असल्यामुळं आमची इतर पाहुणे रावले ही सगळे आमच्यावर नेहमी दबाव टाकायची. काय करताय तुम्ही, समाजासाठी काय काम करताय का नाही, काय नाही. पण आम्ही दाखवून दिलं की आणि मोहिते पाटलांनी बी दाखवून दिलं की बाबा समाजासाठी त्यांनी 100% योगदान द्यायला तयार आहेत आणि योग्य पद्धतीनं आम्ही आमचा सन्मान त्यांनी राखला आणि पुतळ्याचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण होणार आहे, जी आम्हाला खात्री आहे. पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण पुतळा होईल हीच आमची इच्छा आहे. जे स्मारक असणार आहे राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं, हे कशा प्रकारे स्वरूप असणार आहे त्याचं, किंवा जे पुढे उद्यान होणार आहे त्याचं एक रचनात्मक कशा प्रकारे असणार आहे त्याचं स्वरूप? ज्याप्रमाणे आशिया खंडातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत अकलूज आहे, त्याच पद्धतीनं नगरपालिका काय करेल ती करेल, पण समाजसुद्धा त्यांच्या देणगीच्या स्वरूपात पूर्ण ताकदीशी तन-मन धनानं अर्पण करून ज्या आशिया खंडात मोठी ग्रामपंचायत जसे आहे तसंच सगळ्यात मोठं स्मारक कसं चौंडीच्या स्तरावर कसं करता येईल याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करून ते यशस्वी करणार आहे. हे स्मारक आम्ही समस्त धनगर समाजाच्या लोकवर्गणीतून तन-मन धनातून आम्ही हे पूर्ण करणार आहोत. मी माळशिरस पक्षीचा संपादक आहे. 20 वर्षापूर्वी माझ्या संपादकीमध्ये अकलूजमध्ये सावित्रीबाई फुले यांचा
व अहिल्यादेवी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा व्हावा. आणि ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री दादासाहेब होते तर चौंडीला ज्यावेळेस कार्यक्रम झाला आम्हा पत्रकारांना जीप दिली दादासाहेबांनी. तिथला अण्णासाहेब डांगे ते त्यांच्या समेत आम्ही राजमाता अहिल्यादेवीचा राजवाडा पाहिला होता. आणि अकलूजमध्ये सावित्रीबाईंचा पुतळा झालेला आहे. आज दुसरा आपल्या इथं भूमिपूजन झालेलं आहे. आणि त्या कार्यक्रमाला दादासाहेबांना हे आपले सहकारी आहेत यांच्या समेत मी माझा सत्कार होऊन जो सोहळा पाहायला मिळाला ते यांच्याबरोबर ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जरा ज्यांची हवा भोगली यासाठी तसंच मला बी आनंद हा एक वेगळा झालेला आहे. भाऊ काय सांगाल धनगर समाज व उन्नती मंडळ असेल किंवा तसेच समस्त धनगर बांधव किंवा आपल्या वीरशैव लिंगायत समाज असेल आज दोन्ही समाजामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. नक्की काय भावना आहेत तुमच्या? गेली 4 वर्ष झालं आपण या स्मारकाच्या प्रतीक्षेत होतो आणि आज हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर हे स्वप्न पूर्ण होत असताना आम्ही गेली 4-5 दिवस झाले समस्त धनगर समाजाच्या माध्यमातून सर्वांना एक निमंत्रणाच्या पत्रिका देत होतो. त्यावेळेस सर्वांमध्ये उत्साह जाणवत होता की अतिशय छान आहे पण हे स्मारक लवकरात लवकर झालं पाहिजे. त्यासाठी ज्या काही अडचणी येतील त्यावेळेस समस्त धनगर समाज व लिंगायत समाज वीरशैव लिंगायत समाज हा एकत्र येऊन ह्या ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत कायदेशीर बाबी लवकरात लवकर पूर्ण करून अकलूजच्या वैभवात कशी भर पडेल याच्या आम्ही दखल घेऊ. निश्चितपणे भाऊ आपण बघू शकता कुठलंही महत्त्वाचं किंवा चांगलं काम हाती घेतलं तर ते पूर्ण होईपर्यंत अनेक संकटाचा सामना करावा लागतो. निश्चितपणे आपल्यासुद्धा काही अडचणी निर्माण झाल्या असतील या स्मारकाच्या भूमिपूजनापर्यंत पोचेपर्यंत. अशा काही अडचणी आहेत का ज्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलं? अडचणी नाही आहेत तसं बघायला गेलं तर कायदेशीर जर करायला गेलं तर त्या कागदपत्रांची पूर्तता जागेची मोजणी वगैरे ह्या गोष्टी असतात त्या कायदेशीर असतात. त्याला वेळ लागतो विलंब लागतो. परंतु आता जवळजवळ 70% काम झालेलं आहे. 30% काम फक्त बाकी आहे. आणि नक्कीच दोन्ही समाजाच्या माध्यमातून हा तिढा नक्कीच सोडवला जाईल. जे काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या सोडवणार 100% आणि लवकरात लवकर स्मारक होईल त्यात काही शंका नाही. समस्त धनगर समाज बांधवांना काय आवाहन कराल? समस्त धनगर समाज बांधवांना एकच आवाहन करेन की अकलूजच्या वैभवातील भर पडणे म्हणजेच आपलं स्मारक होणे ह्याशिवाय दुसरं मोठं स्वप्न नाही. कारण का तर आपण आत्ताच उल्हासरावनी सांगितलं की 11 जणांनी केसेस अंगावर घेतल्या. म्हणजे सगळ्यात मोठं योगदान बघायला गेलं तर त्या 11 जणांचं आणि त्याच्या मागं असणारे इतर समाज बांधव असतील ह्यांनी जे काय हाल सोचले आज त्यांच्यासमोर हे स्मारक होते ह्याशिवाय आणखी कुठला आनंद असेल. नक्कीच त्यांच्यासाठी म्हणजे एक पर्वणी आहे की आज आमच्यासमोर आम्ही जे काही कष्ट झेललं किंवा जे काही गुन्हे आमच्यावर झाले त्याच्यामुळं आम्ही स्मारक होताना बघतो या ठिकाणी हा आनंद आहे सर्वांना. आणि नक्कीच त्यावेळेस या 11 जणांचा विचार केला जावा असं माझं समाजाला विनंती आहे. नाही नक्कीच आज बघू शकता भूमिपूजन पार पडले परंतु काही दिवसावरच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम येत आहे 31 मे. खरं तर त्यांची जन्मतारीख आहे जन्मतिथी यायला जन्मजवळ आलेला आहे. तर कशा प्रकारे उत्साह त्या दिवशी असणार आहे? 31 मे अहिल्यादेवी होळकर जयंती गेली 5 वर्ष झाली. 5वं वर्ष आपण जयंती साजरी करतोय. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण डीजे लावत नाही. ह्या समस्त धनगर समाजातले युवक एकत्र येऊन त्यांनी ठरवलं की जयंती ही पारंपरिक पद्धतीनेच झाली पाहिजे. गेली 4 वर्ष झाली आपण हा वासा जपतोय पारंपरिक पद्धतीचा. तर यावर्षी व्याख्यान ठेवण्यात आलेलं आहे. डॉक्टर वसंत हंकारे सर यांचं न समजलेले आईबाप या विषयावर व्याख्यान करतोय आपण. 24 मे रविवार विजय चौक सायंकाळी ठीक 6 वाजता हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. आणि अकलूजच्या इतिहासात अतिशय पहिल्यांदाच असे डॉक्टर वसंत हंकारे सरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. तरी अकलूज परिसरातील सर्व बंधू भगिनींनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे. आणि न समजलेले आईबाप नेमका आईबापाची भूमिका ही काय असते आपल्या बाबतीत आपलं काय योगदान आहे आईबापांप्रती हे ऐकायचं असेल तर नक्कीच विजय चौकात सायंकाळी 6 वाजता 24 मे रविवार या रोजी वेळ काढून उपस्थित राहतात. न समजलेला आईबाप हा विषय खास करून महिलांसाठी सर्व समाजातील महिला मुली शाळेत शिकणाऱ्या मुली आणि आईवडील यांच्यासाठी आयोजित केलेला आहे. जास्तीत जास्त संख्येने आपल्या परिवारासहित व आपल्या महिला भगिनींनी या ठिकाणी उपस्थित राहायचं ही सर्वांना विनंती आहे समस्त धनगर समाजाच्या वतीने. या ठिकाणी 24 मेचा कार्यक्रम झाल्यानंतर स्नेहभोजनाचे देखील नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून महिला बंधू भगिनींनी वेळ काढून त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. येळकोट येळकोट राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं हर हर राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं जगज्योती बसवेश्वर महाराजांचा जगज्योती बसवेश्वर महाराजांचं जगज्योती बसवेश्वर महाराजांचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जय हो. जळकोट